कार्यक्रम असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले जिल्हाधिकारी डान्स करतात, गार डोंगराची हवा. कलेक्टर साहेब, इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यानं कष्ट करतोय. त्याचं घर वाहून गेलं, त्याचे जनावर वाहून गेले, त्याचे शेत वाहून गेलंय. कलेक्टर साहेब, तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता, तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत. साहेब, 6 दिवस झाले एक माणूस आत्महत्या ते पुरात वाहून गेलाय. त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही. ते 6 दिवसानं ती व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही गार डोंगराच्या हवेवर तुम्ही नृत्य करत असाल तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही. साहेब, तुम्हाला सरकारने त्वरित निलंबित केलं पाहिजे. मी घोषणा करतोय, निवेदन देतोय सरकारला, जर तुम्हाला 1 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर 2 ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जाब विचाराया स्वर्गात जाणार आहे. ह्याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणार आहे, आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहेत, महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घालवले देशातले? कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर आहेत. हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करीत असतील, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकारीने मात्र बेजबाबदार. धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टर पीक धोक्यात. शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकारी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचे समोर आले आहे. जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाचगाण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना धाराशिव जिल्ह्याचे खासदार माध्यमांशी बोलताना म्हणाले की दादा, धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजापूर महोत्सवात फिरकले, परिस्थिती गंभीर आहे, काय वाटतं? मला वाटतं ह्याच्यापेक्षा कुठली असंवेदनशील गोष्ट आणि घटना असू शकत नाही. जिल्ह्याच्या प्रमुख पदावर बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं, जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, मला वाटतं ह्यांचं डोकं ठिकाणावर आहे का, की आपण कुठल्या परिस्थितीतनं जातो आहे, जिल्ह्यात काय आपद आहे. आपण 3 दिवसापासून 400 ते 450 लोकांना त्यांचा जीव धोक्यात असताना, त्या पुराच्या पाण्यात अडकलेला असताना बाहेर काढले. त्यांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, त्यांना घालायला कपडे नाहीत. इतकी विदारक परिस्थिती त्यांची आहे. आपण बघितलं असेल, जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, कळंब तालुक्यातल्या आवाड शिरपुराच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, बार्शी तालुक्यातल्या दहिटण्यातल्या नारीतल्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली. अशा पद्धतीने शेतकरी आत्महत्या करत असताना आपण त्या शेतकऱ्याला सरकारी मदतीचे सोपस्कार पार पाडून सरकारी मदत कशी त्याच्याकडं तातडीनं पोचेल, त्याला आपल्याला धीर कसा देता येईल, त्याला आधार कसा देता येईल, मला वाटतं हे कर्तव्य आपलं त्या ठिकाणी पहिलं असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीच्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही. ते निषेधार्ह आहे. आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता माझी मागणी आहे की हे जे महोत्सव आहे ते ताबडतोब बंद करा, हा उत्सव बंद करा. कारण आपल्याकडं न भूतो न भविष्यती अशी आपत्ती आलेली आहे. प्रचंड प्रमाणात शेतकरी आर्थिक तणावात आहे, आर्थिक अडचणीत आहे. त्याला भ्रांत आहे की बँकेकडनं घेतलेली कर्ज भरायची कशी, लेकराच्या शिक्षणाचं कर्ज भागवायचा कसा. जी दुभती जनावरं होती ती डोळ्यात देखत त्या ठिकाणी पुरात वाहून गेली, त्याचं नुकसान भरून काढायचं कसं. त्याच्यामुळं अशा आर्थिक विवंचनेत अडकलेला शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत असेल तर आपण आपल्या मनानं, आपल्या संवेदनशील मनाला विचारून आपण केलेली कृती आपल्याला जर त्या ठिकाणी योग्य वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा मला वाटतं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही. आणि अशा पद्धतीचं असंवेदनशील वागणं, अधिकारी असो किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असो, हे कुणालाही शोभनीय नाही. आणि निश्चितपणे ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. दादा, परवा चित्र झाले होते, एका तरुणानं कर्जमाफीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हणले की काही करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. होय ना, ठीक आहे, पैशाचं सोंग आम्ही करूच नका म्हणतोय ना. आम्ही आज पण त्यांना विनंती करतोय की तुमच्याकडं पैसे नसतील तर तुम्ही समृद्धी महामार्ग असेल, शक्तीपीठ, ज्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला पॅरलल मार्ग आहे, असं असताना पण कापण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून हे प्रकल्प जर करत असू तर आज तो शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय. त्याला जगण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये भले तुम्हाला कर्ज काढायची वेळ आली तर मला वाटतं पैशाचं नाटक न करता त्यांनी कर्ज उचलावं. 2.5 लाख कोटी होतं, त्याचं आज 9-10 लाख कोटीच्या घरात चाललं आहे. अजून 5 लाख वाढेल, 15 लाख कोटी होईल.
पण आज ह्या शेतकऱ्याला त्या पैशाची गरज त्या प्रकल्पापेक्षा कितीतरी अधिकची आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पदरात भरीव माप टाकणं मला वाटतं सरकार म्हणून त्या ठिकाणी आपली पहिली जबाबदारी आहे. मला वाटतं तिथं तुम्ही पैशाचं नाटक करू नका. पैसे नसतील तर कर्ज घ्या, पण शेतकऱ्याला मदत करा. नाही, परवा